हे गाईज गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग. माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठं जातो आहे. समजलं काय? टायटल आणि थंबनेलवरून सुद्धा समजलं असेल तुम्हाला आम्ही कुठं जातो आहे. तर ही सिरीज खूप स्पेशल असणार आहे, कारण की आम्ही पूर्ण सिरीज टाकणार आहोत आता. इथून जायची वगैरे, यायची वगैरे, तिथं फिरायचं वगैरे सर्व काही. तर मग आजची तारीख आहे, आज काय तारीख आहे? 28 मार्च आहे. 28 मार्च. वेळ झालेला आहे 4:30. आता मी उठलेलो आहे 3:30 वाजेचा, कारण आम्हाला जायचं होतं, लवकर जायचं आहे थोडं त्यामुळे. तर आता आम्ही निघणार आहोत इथून. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल असेल, कारण की फर्स्ट टाईम आहे आणि सांगू नाही शकत मी तुम्हाला माझी फिलिंग्स वगैरे, तुम्ही समजून घ्या. तर मग आता आम्ही निघणार आहोत. मी रेडी होऊन बसलेला आहे. आता ते दादा ते येतील घ्यायला आणि मग आपण निघू. असतं ना की लाईफमधला खूप स्पेशल मुमेंट असतो, तर आज ते स्पेशल मुमेंट आज नाही येणार, पण 2 दिवसांनंतर येतील. म्हणजे माझं ड्रीम प्लेसवर आपण आज जाणार आहोत आणि तिथं हे फक्त एक कॅप्चर करू आपण, एक मेमरी म्हणून आपल्याला आठवण राहील सर्वांना. तुम्ही जे बघताय तुम्हाला सर्वांनासुद्धा, तर आपण कधीही बघू शकतो हा व्हिडिओ त्यासाठी. तर चला आता इथून ब्लॉगला होईल सुरुवात आणि आपण भेटूया आता थोड्या वेळाने. दादा, लक्ष दादा आणि माई साहेब आलेले आहे मला घ्यायला. मला टेन्शन येत आहे. इकडे बघ लक्ष दादा. नाही संदीप दादा. काय बोलायचं आता? तो टाकेल युट्यूबवर. नाही टाकू दे ना, काही अडचण नाही. आम्ही सगळे निघालेले आहे आता. हॅलो, चला. आणि आमच्या मॅडमांची बॅग राहिली आहे, तिच्यामध्ये 2-3 लाख रुपये कॅश आहे. ते बापरे बापरे बापरे, कट 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 कट. व्हेरी डेंजरस. हमारे मैम. Hi guys, finally we got the sling bag. ओके, आओ इधर से. और ये मैम बॅग आहे. क्या? चल काय लवकर. आता आम्ही आलेलो आहोत स्टेशनवर. इकडे बघ का सोनू, तू हाय करून दे, तू केला नाही. हाय, गुड मॉर्निंग गाइस. सॉरी फॉर दिस चलो 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 चलो. बात है, जिन्होंने नहीं तो कोई बात नहीं, मैं अभी साक्षात आपके आगे हूँ, ठीक है. एंड मैं भी लीगल हूँ, कंपनी भी लीगल है. गाईस, आम्ही ट्रेनमध्ये केव्हाचेच बसलेलो आहोत. आम्ही म्हणजे आम्हीच कमिटीवाले आहोत ना, तर त्यामुळे आम्ही सर्वांचे सीट मॅनेज करतोय. बघा आता पण तेच चालू आहे, आम्ही सीट मॅनेज वगैरे करतोय. ही बघा सोना, तू बोललीच नाही का काही? आता आम्ही बसताय, म्हणजे आमचे सीटच अजून मिळाले नाही आहेत, तर मग त्याच्यामुळे. तर म्हणून म्हटलं थोडीशी अपडेट देऊन देतो. फॉलो लाईक. सरक ना, त्यांना दाखवून घेऊ दे ना. पराठे इकडे बघ माई साहेब. वो देता नहीं किसी को, पर आपको दे रहा है. मैम इधर देखो. हाय देवेंद्र. हाय क्रांती तिकडे जाणार आहे. हो, काय करताय संदीप दा? चटणी घेऊ दे ना अजून. तुम्ही चटणी खातोय, चटणी पोळी, तिच्यामध्ये तेल टाकल्याने तुम्ही राहून तुम्ही शूटिंग घेताय. काय विषय का बाबा? काय विषय का बाबा? काय विषय का? कांदा नाही याच्यामध्ये. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर आमचं झालेलं म्हणजे आता झोपलेलो आहोत आम्ही उद्या सकाळी 6 वाजता पोहोचू तिथं मनालीला. आता बघू, आम्ही तुम्हाला अपडेट देत राहील मी तसं. मला असं इतकं काही माहिती नाही. तर आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि आता थोडंसं आराम करू, कारण सकाळी 3 वाजता उठलं होतं ना त्यामुळे. तर याचा असे 3-4 एपिसोड येतील, जसे म्हणजे आपण शूट करू तसं की 1 दिवस 2 दिवस असे, तर तसे आम्ही व्हिडिओ शूट करत राहू. तर आता थोडंसं आराम करतोय, तर म्हटलं गाईजला सांगून देतो मी की आराम करताय आता असं. तर तेच. तर चला भेटूया, बाय बाय. बरफ 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 बरफ. बापरे बापरे बापरे. गाईज आता आम्ही फायनली 24 आवर्स नाही 20 झाले ना,
26 तास पास करून अंबाला पोचले. बघा आमचे टीम मेंबर जेवण करत आहे, बाकीचे इकडे उभे. डंग 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 डंग. ओके गाडी आलते बरं, गाडी गाईज फायनली आम्ही मनाली पोहोचलो 30 तारखेला रात्री 2 वाजता. तर आम्ही आल्या इतक्या जोरात पाऊस पडला की मला ना शूट करता आलं ना काहीच करता आलं. आणि बसमध्ये आलो ना मी त्याच्यामुळे. तर मग थंडी वगैरे खूपच वाजत होती. मग मी म्हटलं की जाऊ दे आपण काही ब्लॉग शूट नाही करू आता. तर आता सकाळ झालेली आहे आणि आजचा नवीन दिवस आहे. हा आमचा कॉटेज आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या मित्रांमध्ये. आणि खूप छान असं आहे मनाली. तुम्ही येत असाल तर एकदा नक्की व्हिजिट करा मनाली. आणि आमचं कॅम्प वगैरे सगळं काही तुम्हाला दाखवतो. स्नोफॉल वगैरे खूप भारी होते बाहेर. आता मी हे माझे कालचे परवाचेच कपडे आहेत, आंघोळ केलेली नाही आहे. आणि इथं गरम पाणी पण नाही येत. आता विचार चालू आहे काय करू, पण इथं आंघोळ करू. टेम्परेचर -2 आहे तर त्याच्यामुळे नाही करू शकत आपण, पॉसिबलच नाही आहे. आणि मग जर लाईट गेली, आता लाईट जर आली तर मग आंघोळ करेल. आणि आता चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. खूप छान गेलं आमचं ट्रॅव्हल, कारण की आम्ही डायरेक्ट 40 घंटे ट्रॅव्हल केलं आहे. तर टोटल आमचा ट्रॅव्हल झाला 40 तासांचा. तर त्याच्यामुळे मी इतका थकून गेलो आणि खूप डेंजर होत होता मला कसं तरी. त्यामुळे मी काही ब्लॉग शूट केला नाही. आणि होप की तुम्हाला आवडला असेल. नाही पण आवडला असेल तर सॉरी, कारण की नाही प्रॉपर शूट झालेला नाही ब्लॉग मला माहिती. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट